तो एक राकेश सिंह पे ये 20-25 मुल्लावादी आक्रामित हुए तो ये मॉब लिंचिंग का केस होना चाहिए इन लोगों पे, ये जिहादी लोगों पे, क्योंकि होली से इनको तकलीफ है। अगर आपको होली से इतना ही प्यार है ना, तो आज 2 या 3 तारीख को होली है, आओ हमारे साथ, हम होली मनाते आपके खाला अम्मी अप्पा के साथ। मनाओगे आप लोग? नहीं मनाओगे तो जो चीज तुम लव जिहाद कर रहे हो ये सारी चीजें बंद होनी चाहिए और इनके अंदर जो 30, 35, 25 जो भी दे सबके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ना। जय श्रीराम। हे लांडे मादर चोद नालासोपारामध्ये यांचा आतंक एवढा वाढलाय, या भडव्यांना आता मारायचंय कुत्र्यासारखं। रहमतनगरची पोरं आहे ती 8 ते 9 जण। राकेश सिंग एक समाजसेवक आहे, त्याने हिंदू मुलींवरती हे लोक फुगे मारतात। यांच्या धर्मामध्ये मादरचोदांच्या होळी खेळणं हा हराम आहे, तरी या भडव्यांना होळी खेळायची आहे। जर आमच्याकडून चुकून एक थेंब कलर उडाला तर यांच्या कांडीला मिरची झोंबते भडव्यांच्या, हा। आणि हे हिंदू मुलींवरती फुगे मारतात आणि त्याचा विरोध केला म्हणून त्या राकेश सिंगला मारलाय लोकांनी। एवढी हिंमत वाढली आहे भडव्यांची। तूतमारीच्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आणि सगळे तुळीन पोलीस स्टेशनमध्ये। तुम्ही कुठे झोपलेत का? लवकरात लवकर त्या भडव्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर सखल हिंदू नालासोपारा, विरार, वसईचे सखल हिंदू रहमतनगरला दोन्ही साईडच्या एंट्रीला पूर्ण बंद करून आतमध्ये जेवढे भेटतील तेवढे तुटतील। मग त्यांच्यावर आता कारवाई नाही केली, त्यांच्यावर कारवाई कशी करायची ते आम्हाला माहिती आहे, पण तुमच्यावरती सोडलं। आम्ही संविधानाला मानून चालतो, पण या भडव्यांची हिंमत वाढत चालली, कारण तुम्ही आता अरेस्ट करणार, हे जाणार, हे सुटणार, मग हे परत करायला मोकळे। आणि यांना वाचवण्यासाठी जर आता कुठला भडवा मध्ये आला तर तो पण मार खाणार मादरचोद, सोडणार तर आता आम्ही एकाला पण नाही।